श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो हीच स्वामींची प्रार्थना. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर आपण घेऊन आलो आहोत एक नवीन व्हिडिओ, नवीन विषय. बघा, आजचा जो अनुभव आहे तो आहे सौरभ निकम यांचा. आता हा जो अनुभव आहे तो ह्या सौरभ हे जे दादा आहे त्यांच्या आईने पाठवलेला आहे. ह्या सौरभ दादांच्या संबंधी स्वामींनी कशा पद्धतीने त्यांना प्रचिती दिली या संबंधी त्यांनी थोडक्यात माहिती आपल्याला सांगितलेली आहे. त्यांनी हा अनुभव टाकला त्याचं एकमेव कारण असं आहे की आताची जी तरुण पिढी आहे त्यांचा कुठेतरी हळूहळू देवावर विश्वास कमी होत चालला आहे. सगळ्यांचाच नव्हे, परंतु काही लोक असे आहे की ते फक्त स्वकर्तृत्वाला प्राधान्य देतात. अर्थात स्वकर्तृत्व महत्त्वाचंच असतं, परंतु त्याला जर नशिबाची साथ मिळाली, दैवी शक्तीची साथ मिळाली किंवा गुरूंचं जर पाठबळ मिळालं तर आपण अयशस्वी कधीही होत नाही असं त्यांना सांगायचं आहे. तर आता ऐकूया की त्या काय म्हणतात. तर त्या सांगतात की नमस्कार, माझं नाव शोभा निकम. हा अनुभव माझ्या मुलाच्या संबंधी आहे. 3 वर्ष झाले तो अमेरिकेमध्ये वास्तव्य करत आहे, परंतु आज मला त्याच्या संबंधी आलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर करावासा वाटतो. मी आहे जळगावची. आमचं सगळं कुटुंब पहिल्यापासून जळगावमध्येच राहतं. मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे आणि मुलगा अमेरिकेमध्ये वास्तव्य करत आहे. तर झालं काय की माझा मुलगा लहानपणापासूनच शाळेमध्ये खूप हुशार होता. अगदी तल्लख बुद्धी होती त्याची आणि त्या बुद्धीच्या जोरावर तो कधीही अपयशी ठरला नाही. प्रत्येक वर्षी चांगल्या मार्कांनी पास व्हायचा आणि नंतर त्याने IT मधून शिक्षण पूर्ण केलं. IT मधून शिक्षण पूर्ण केलं आणि त्याला नोकरी म्हणजे मिळणार नाही हे अशक्य होतं, कारण तो स्वतः त्याच्याकडे एवढी तल्लख बुद्धी होती की त्यालाही स्वतःवर विश्वास होता की मला एक चांगल्या प्रकारची नोकरी मिळणार, चांगली पगाराची नोकरी मिळणार. आणि असा विचार करून त्याने पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेले होते आणि त्या भरपूर ठिकाणाहून त्याला कॉलही आले होते, परंतु एक कंपनी त्याने निवडली आणि त्या ठिकाणी त्याने नोकरी करायचा विचार केला. आता त्या ठिकाणी तो रुजू झाला तेव्हा हळूहळू झालं काय की त्याची जी तेज बुद्धी होती किंवा त्याचं जे ज्ञान होतं ह्या जोरावर तो वरती जाऊ लागला. आणि जे आजूबाजूचे लोक होते, बघा कामाच्या ठिकाणी असंच असतं, 2 लोक आपल्याबद्दल चांगले विचार करतात तर 4 लोक आपल्यावर जळणारेही असतात आणि असंच काही त्या ठिकाणी त्याचं झालं. आता जी 4 जण त्याच्यावर जळणारी होती त्यांचा असा समज झाला की आपण वर्षानुवर्षे येथे काम करत आहोत तरीही आपण त्याच पदावर आहोत, पण हा मुलगा आपल्या मागून आला आणि पुढे जाऊ लागला आणि त्यामुळे त्यांनी थोडंसं त्याच्या विरोधात कट्ट कारस्थान रचण्याची सुरुवात केली आणि त्याला काढण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आलं. असंच एका घोटाळा प्रकरणी त्याला अडकवण्यात आलं आणि त्याला त्या ठिकाणाहून कामावरून काढून टाकण्यात आलं. त्याची काहीही चूक नसताना त्याला त्या ठिकाणाहून काढून टाकण्यात आल्यानंतर तो जळगावला आला आणि घरी आल्यानंतर तो मला डायरेक्ट म्हणाला की काय आई, तू स्वामी स्वामी करते, नेहमी तू म्हणते की स्वामी आहेत पाठीशी, स्वामींमुळे आपलं चांगलं होतं, कुठे गेले तुझे स्वामी? काय झालं? आज मी एवढा प्रामाणिक असूनही मी माझ्या स्वकष्टाने सगळं काही जे माझं ज्ञान प्राप्त केलं होतं ते काय तुझ्या स्वामींना दिसलं नाही का? हे माझ्या बाबतीत असं का झालं? त्यावर मी त्याला सांगितलं की तू असे विचार करू नको, स्वामी जे काही करतात ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतात. जाऊ दे, ती नोकरी गेली ना, तुला दुसरी मिळेल, याहीपेक्षा तुला काहीतरी चांगलं मिळणार असेल म्हणून हे घडलं, असं मी त्याची समजूत काढली. परंतु तो स्वामींवर तसा थोडासा नाराजच होता. अर्थात तो पहिल्यापासूनच देवाचं असं काही करत नव्हता, परंतु माझी स्वामींवर खूप श्रद्धा होती आणि त्याने जरी स्वामींचं काही केलं नाही तरी तो मला कधी विरोध करत नव्हता, पण आज पहिल्यांदा तो मला स्वामींच्या विरोधात असं काहीतरी बोलला होता. त्यानंतर मी देखील स्वामींकडे त्याच्यासाठी मागणी मागितली होती, म्हणजे सांगितलं होतं की स्वामी, माझ्या मुलाला चांगल्या प्रकारची नोकरी मिळू द्या. त्याचा जो तुमच्याप्रती त्याचा गैरसमज झाला आहे तो तुम्ही कसा का होईना पण त्याचा तो गैरसमज तुम्ही दूर करा, असं मी स्वामींना रोजच्या रोज विनवणी करतच होते. आणि त्यालाही एकदा सांगितलं की तूही स्वामींचं काहीतरी करून बघ, स्वामी नक्कीच, स्वामींना तुला त्यांच्या जवळ बोलवायचं असेल म्हणून कदाचित असं घडून आलं, तू त्यांच्या मार्गात जा, नक्कीच ते तुला यशस्वी करतील आणि एकदा की तू त्यांच्या वाटेवर चालू लागला की कधीही तुला अपयश तुझ्या पदरी पडणार नाही, असं मी त्याला समजावून सांगितलं. आणि सुरुवातीला त्याने नाही ऐकलं, परंतु हळूहळू तो माझ्यासोबत गुरुवारच्या दिवशी केंद्रामध्ये येऊ लागला किंवा मग घरी जे काही नित्यसेवा आहेत ती करू लागला, स्वतःहूनच करू लागला. स्वामी चैत्राचे अध्याय वाचू लागला, तारक मंत्राचं घरात संध्याकाळच्या वेळेस तो वाचन करू लागला. ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या तो सगळं
सगळं तो करू लागला आणि कुठेतरी त्यालाही म्हणजे स्वामींकडून तीच अपेक्षा असावी की स्वामींनी मला एक चांगली नोकरी द्यावी अशी त्याचीही इच्छा होती. परंतु असं म्हणता म्हणता जवळजवळ 1-1.5 वर्ष गेलं होतं. आता हे 1-1.5 वर्ष गेलं, त्या काळामध्ये झालं असं की त्याच्या शिक्षणावर बराचसा खर्च झाला होता. आता आमची तशी आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी भरपूर काही केलं होतं आणि कुठेतरी त्याला त्याचा कमीपणा वाटत होता की आपल्याकडे एवढं चांगलं शिक्षण असतानाही आज नोकरी नाही आणि आपण सध्या 2 पैसेही कमावू शकत नाही. ही एक भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तो नोकरीसाठी तर प्रयत्न करतच होता. पण अशातच त्याला एक ऑफिस आहे तिथून एक नोकरीचा कॉल आला. छोटंसं ऑफिस होतं, वेबसाईट डिझायनिंगचं ते एक छोटंसं ऑफिस होतं. तिथे 5 ते 6 लोकच काम करत होते आणि पगारही तिथे फक्त 6-7 हजारच मिळणार होता. तरीही त्याने ती नोकरी स्वीकारली. हातात काही नसण्यापेक्षा थोडेफार जे 6-7 हजार मिळतील निदान तेवढे तरी आपल्याकडे राहतील असा विचार करून त्या ठिकाणी तो कामावर रुजू झाला. त्या ठिकाणी त्याने जवळजवळ 1-1.5 वर्ष काम केलं. आता हे काम करत असताना तो काही शांत बसला असं नाही, तो धडपड करतच होता. विविध ठिकाणी तो त्याचेच रिझ्यूम पाठवत होता, इंटरव्ह्यूला बोलवलं तर तिथे जात होता. ही धडपड जी आहे ती त्याची चालूच होती, परंतु यश काही मिळत नव्हतं. अशातच अमेरिकेतील एक कंपनी आहे, तिचं नाव सेल्सफोर्स ई-कॉमर्स अशी म्हणून कंपनी आहे आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन संबंधी काहीतरी काम हा बघत होता. आता हे काम बघत असताना त्याला त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या आणि हे त्याच्या चटकन लक्षात आलं आणि त्याच्यानंतर त्यांना तसा जो आणि ह्या संबंधी त्यांना फार नुकसानही सोसावं लागलं असतं. त्यांचा जो डाटा होता तो संपूर्णपणे लीक होण्याची देखील शक्यता होती आणि ही गोष्ट जेव्हा याच्या लक्षात आली, माझ्या मुलाच्या लक्षात आली, त्या कंपनीच्या ते लक्षात आणून देण्याचं काम माझ्या मुलाने केलं आणि त्यानंतर काही महिन्यांनी त्या कंपनीचा एक थँकफुलचा मेसेज माझ्या मुलाला आला आणि त्याला विचारलं की तुम्ही आमच्या कंपनीसाठी काम कराल का, असा प्रश्न त्यांनी त्याला विचारला आणि पॅकेजही काही कमी नव्हतं, तर 18 लाखाचं पॅकेज होतं. आणि ही बातमी जेव्हा समजली तेव्हा त्याने होकार नकार कळवण्याऐवजी तो पहिले घरी आला, माझ्याशी चर्चा केली, त्याच्या वडिलांशी चर्चा केली आणि त्यानंतर सगळी आम्ही एकत्र बसून जेव्हा चर्चा केली तेव्हा मी त्याला समजावलं की हे बघ, जी काही स्वामींप्रती जे तुझा जो विश्वास थोडासा कमी झाला होता आणि त्यानंतर जशा प्रकारे तू स्वामी सेवेत आला तशा त्या स्वामींनी तुला हा एक मोठा चमत्कार दाखवलेला आहे आणि जे काही तुला अपयश तुझ्या पदरी मिळालं होतं त्याचं रूपांतर आज यशात झालेलं आहे. बघ, तुला मी तेव्हा सांगितलं होतं ना की तुझी ही नोकरी गेली पण याही पेक्षा तुला काहीतरी चांगलं मिळणार असेल. नक्कीच ही गोष्ट तुला मिळणार होती, म्हणून खरं तर तू पुण्याहून पुन्हा जळगावला आला आणि अशा पद्धतीने ह्या घटना आहे त्या घडत गेल्या आणि असं मी त्याला समजावलं आणि त्यानंतर त्याने ती ऑफर जी आहे ती स्वीकारली आणि आनंदाने त्या ठिकाणी आज तो काम करत आहे आणि त्याचे जे काही स्वप्न आहे ती एक एक करून पूर्ण होत आहे. तर अशा प्रकारे स्वामींनी माझ्या मुलाला सुरुवातीला थोडी संकटे दाखवली, असं दाखवलं की आता सगळं काही संपलं, परंतु त्यातूनही एक नवीन आशेचा किरण स्वामींनी माझ्या मुलाला दाखवला आणि त्यामुळे स्वामींच्या कृपेने आज तो सुखात आहे आणि ही गोष्ट सांगायला मला फार आनंद होत आहे, असं त्या मावशींनी एवढं सांगून त्याचा अनुभव थांबवला आहे. तर बघा स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने कधी कधी होतं काय की आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, अचानक आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात आणि आपल्याला असं वाटतं की आता सगळं संपलं आणि स्वामी असूनही मग काय उपयोग जर आपल्या जीवनामध्ये संकटेच येणार असतील तर. पण जेव्हा सगळं संपतं तेव्हा खरं तर स्वामींची लीला सुरू होत असते. याचं जिवंत उदाहरण आत्ताच आपण डोळ्यासमोर बघितलं. कसं वाटला हा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.